नगरपालिकांमध्ये त्याच्यावरती सुनावणी होती. कोर्टाने 50% ची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्द सुरू करू शकतो. हे सगळं तांत्रिक करण्यात आलं का? निवडणूक आयोगाने 50% तरी सुद्धा हे करण्यात. हे बघा, शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदार पद्धतीनं वागते. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असताना अशा पद्धतीचं एक्झर्शन किंवा जिथं एस टीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन वाढतं तिथं ओबीसींचं काय याचं मार्गदर्शन जरी निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडं एका सूचनेद्वारे मागितलं असतं तर सुप्रीम कोर्टानं त्यावरती काहीतरी सांगितलं असतं. मला वाटतंय महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. निवडणूक आयोग जबाबदारीनं वागायला तयार नाही. आणि आत्ता काहीतरी ते बांटिया समितीची काहीतरी माहिती ते सादर करण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजयंती बांधवांचा बांटिया समितीनं जी काही माहिती संकलित केलेली आहे, जुजबी कुठलीही ट्रिपल टेस्ट न घेता, कुठलाही व्यापक सर्वे न करता बांटिया समितीनं जी आकडेवारी दाखवलेली आहे त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसींना चालणार नाही. आणि तशाच माहितीच्या आधारे जर निवडणुका रेटून नेण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर ओबीसी बांधव या निवडणुकावरती बहिष्कार घालेल. एक वर्ष निवडणुका पुढे घ्या, अडचण काय? गेली 6-7 वर्ष तुम्ही निवडणुका घेत नाही आहात. महाराष्ट्रामधल्या लोकल बॉडीज प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट सरकारच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत ना. मग अजून 1 वर्ष निवडणुका पुढे ढकला, पण ओबीसीचं आरक्षण तसुबरीही कमी करू नका. एकदा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा, ट्रिपल टेस्ट घ्या. महाराष्ट्राच्या पाठीमागून बिहार करू शकतं, उत्तरांचल करू शकतं, तेलंगणा करू शकतं, कर्नाटक करू शकतं. महाराष्ट्रामध्ये अडचण काय आहे नक्की? फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राची देशभर ओळख आहे तसा दावा केला जातो, त्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला शासनाला अडचण कोणती आहे? इतके दिवस जर लोकल बॉड्या अशाच राहिल्या तर मग लोकांची कामं कशी होणार? एकीकडे 9-9 वर्ष निवडणुका स्थगित झालेल्या आहेत, ती घ्या म्हणून. म्हणजे याचा अर्थ ओबीसीचं आरक्षण संपूर्ण निवडणुका घ्या असा आहे का? या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% ओबीसींची संख्या आहे. मग ओबीसींच्या प्रतिनिधित्वाशिवाय इथल्या लोकल बॉडीच्या निवडणुका तुम्हाला घ्यायच्या आहेत का? मुळात निवडणूक आयोग, महाराष्ट्र शासन हे बेजबाबदारपणे वागतंय. बांटिया समितीच्या शिफारशींना आमचा 100% विरोध आहे. बांटिया समितीच्या जुजमी माहितीच्या आधारे निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाल्यास ओबीसी बहिष्कार घालेल्या निवडणुकावरती. आज काय निर्णय येणं अपेक्षित आहे तुम्हाला? काय निर्णय? हे बघा, ज्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिथं पेसा ॲक्ट लागू आहे, जिथं आदिवासींचं आरक्षण 50%च्या आसपास जातं, तिथं त्या संदर्भात अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोर्टाचं एखादं लार्जर बेंच बसलं पाहिजे. नुसता इम्पेरिकल डेटा कलेक्ट करूनही चालणार नाही, त्याच्यावरती घटनात्मक दुरुस्त्या झाल्या पाहिजेत तरच याच्यावरती निर्णय होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचं काम करायला महाराष्ट्र शासन तयार नाही असं आम्हाला वाटतंय. हे बघा, जरांगे नावाचा एवढा प्रगाढ पंडित, एवढं ज्ञान असणारा माणूस, उद्योगपती काय, मनोज जरांगेची आजच्या घडीला पाकिस्तानमध्ये खूप आवश्यकता आहे. की तिथं इम्रान खानच्या बाबतीमध्ये ज्या बातम्या येत आहेत, किती ज्ञानवान माणूस आहे तो. आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये दुही निर्माण केल्यानंतर आज SCBCचा कट ऑफ जास्त आहे का ओबीसीचा कट ऑफ जास्त आहे याच्यावरती मराठा समाजातल्या विचारवंतांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे यावं. मग जरांगे हा समाजासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे याचं एकदा ॲनालिसिस होऊन जाऊ द्या ना. आणि जरांगेने आता त्या बिझनेसमॅनमध्ये जाऊन काय करणार आहेत? खूप मोठा ज्ञानवान माणूस आहे. यांची कुठंतरी आंतरराष्ट्रीय इनोबिनोमध्ये कुठंतरी नेमणूक करावी. आम्ही महाराष्ट्र शासनाला तशी विनंती करू. उद्योजक लोक त्यांच्या म्हणजे त्यांच्या परिस्थितीला बघून हे सगळं त्यांना बोलवतात. हे बघा, उद्योजकांनी उद्योग करावा. उद्योगाला जातपात असत नाही. कस्टमर हा ओव्हरऑल असतो. त्यामुळे उद्योजकांनी काय करावं? पायावर धोंडा मारून घ्यावा का उद्योग वाढवावा का उद्योग मागं लावून घ्यावा, हा उद्योजकांचा प्रश्न आहे.
रस्ता दिलाय तर आम्हाला चालवण्यासाठी द्यावं. त्याला विरोधी पद्धतीने विरोध फुले टेरणींचा विरोध होतोय कशा पद्धतीने बघता येतं. नाही नाही, अशा शासकीय निमशासकीय आस्थापना असतील, शासनाचाच त्याच्यावरती प्रभाव असला पाहिजे. कुणी काय मागणी केली हे मला माहिती नाही, तुमच्या माध्यमातून मी पहिल्यांदा ऐकतोय. पण महात्मा ज्योतिराव फुले हे आणि त्यांचं स्मारक हे खूप व्यापक आणि पवित्र असं ऊर्जास्थळ आहे आणि त्याची योग्य पद्धतीनं त्याची देखभाल व्हावी या मताचं मी आहे. यामात्र ते समता परिषद खाजगी संस्थेकडे गेलं पाहिजे का की शासनाकडेच असलं पाहिजे. नाही नाही व्यवस्थापन समता परिषदेनं करावं. नाही नाही, काय हे बघा, त्यांची मागणी काय आहे हे मला माहिती नाही. पण माझं म्हणणं असं आहे की हे ऊर्जास्थळ आहे, हे पवित्र स्थळ आहे आणि याची देखभाल ही अतिशय पवित्र पद्धतीने व्हावी या मताचं मी आहे. कोणी करावी ठरवतील ना, मान्यवर आहेत, शासन आहे. तुमची भूमिका काय? नाही, माझी भूमिका असण्यात हे बघा, जिथं ऊर्जा संस्थेला दिलं तर चालेल. हे बघा ते काय मागणी आहे ते मला लागेल अगोदर. खाजगी संस्थेला दिलं तर चालेल. नाही नाही, खाजगी संस्था कोण काय कशासाठी मागतायत ते बघितलं पाहिजे ना. त्यांचा हेतू शुद्ध असेल तर त्याला आपण कसा विरोध करायचा. त्यामुळं काय मागणी आहे हे मला माहिती नाही. त्यामुळं याविषयी माझं एकच मत आहे की महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले यांचं हे ऊर्जास्थळ आहे आणि इथं सर्वसामान्य माणूस ऊर्जा घेण्यासाठी येतो. परिषदेला व्यवस्थापन पाहिलं तर तुम्हाला चालेल. नाही, व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीनं होणार असेल तर हरकत असायचं कारण नाही. पण शासन आणि इथं काय आहे ते बघितलं पाहिजे अगोदर, त्याच्यावर मत व्यक्त करणं